नमस्कार मित्रांनो, हुकमाची राणी या मालिकेच्या नवीन भागामध्ये आता राणीच इंद्रजित सरांना समजवत असते. ठीक आहे इंद्रजित सर, जर मालती मॅडमना असं वाटत वाटत असेल ना, आपण दोघे एकत्र येत आहोत आणि त्यामुळे त्यांचा रागराग होत आहे. त्यांना जर असंच वाटत असेल ना, की तुमच्यासोबत मी राहू नये, तुमच्यासोबत वेळ घालवू नये, घरातच राहायला हवं, तर असंच होणार. इंद्रा बोलतो राणी. तर राणी बोलते, इंद्रजित सर, माझ्या अशा वागण्याचा जर माझ्या सासूला म्हणजे मालती मॅडमला जर त्रास होत असेल ना, मी असं का वागायचं? आणि त्या ज्या काही विचार करत असतील ना माझ्या बऱ्यासाठीच असेल. नक्कीच यामागे त्यांचं काहीतरी इंटेन्शन असेल, त्यांच्या मागे त्यांचं काहीतरी कारण असेल. त्यामुळे आता मी तुमच्यासोबत नाही दिसणार कधीच. त्यानंतर आता मालती इंद्रजितला बोलू लागते, इंद्रा, तू आता जातोय ना ऑफिसमध्ये, उगाच ना तुला उशीर व्हायला नको. घे तुझ्यासाठी आज मी माझ्या हाताने डबा बनवला आहे. असं बोलून मालती इंद्रजित सरांच्या हातामध्ये ना डबा देते आणि इंद्रा गाडीमध्ये बसतो आणि तिथून निघून जातो. राणी मालतीच्या समोर हात जोडते आणि बोलू लागते की, मालती मॅडम, माझं जर काही चुकलं असेल ना, तर मला खरंच माफ करा. पण यापुढे असं अजिबात होणार नाही. त्यानंतर एक-एक करून सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. मात्र आबा मालतीला बोलत असतो की, मालती, खूप चुकीचं वागलात हां तुम्ही. तर आता उर्मिला. आबा तिथून निघून गेल्यानंतर मालतीला बोलू लागते, "वाह आई, आपला बांध एकदमच निशाणावर लागलेला आहे. आता या दोघांना एकत्र कोणीच आणू शकत नाही." बरोबर. तुम्ही वेळ येऊन त्या ठिकाणी संवाद साधला आणि हे सगळं घडलं. त्यानंतर आबा आपल्या रूममधून निघून गेलेले असतात. ते फार संतापलेले असतात आणि मालती ही आता रूममध्ये येते आणि मालती आता बोलत असते, "तुम्ही ना काही बोलता, एवढ्या घाई-घाई इकडे रूममध्ये का निघून आलात बरं?" आबा आता बोलत असतो, "थांबा मालती, बोलायचं आहे मला तुमच्याविषयी." मालती बोलत असते, "तुम्हाला जर राणीबद्दलच मला जर काही बोलायचं असेल ना, तर ते शक्य नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं. मला नाही बोलायचं तुमच्यासोबत." तर आबा बोलतो, "नाही मालती, मी बोलणारच." तर आता मालती बोलत असते, "काय बोलायचं तुम्हाला?" तर आबा आता बोलत असतो, "हे बघा मालती, आज तुम्ही माझ्या मुलासोबत, माझ्या सुनेसोबत जे काही वागलात ना, हे मला अजिबात ना आवडलेलं नाही." तर आता मालती बोलत असते, "आवडलेलं नाही म्हणजे काय? तुम्हाला काय बोलायचं ना, जरा स्पष्टच बोला." आबा आता बोलत असतो, "तुम्हाला असं वाटतंय का, तुम्ही हे जे काही वागताय त्यात बरोबर आहे, त्यामुळे आता त्रास होत नसेल. आठवतंय तुम्हाला मागे एकदा आपण आपल्या मुलगा तुमच्यासोबत रागवलेला होता. किती दिवस तो तुमच्यासोबत अबोला धरला होता त्याने. आठवतंय ना तुम्हाला? आणि यावेळी तुम्ही तसंच वागताय मालती. बघा, आपल्यासाठी परदेशातून तो इथे आलाय, आपली कंपनी सांभाळायला. त्याला जर राग आला ना आणि त्याने जर पुन्हा तुमच्यासोबत अबोला धरला ना, तर यावेळी तो अबोला लवकर सुटणार नाही, असं मला वाटते. कारण तुमचं हल्लीचं वागणं मला सुद्धा आवडत नाही. तर तुमच्या मुलाला का आवडेल? कळतंय का मी तुम्हाला काय बोलतोय मालती?" आता हे सगळं ऐकून एकदमच ती शांत होऊन जाते. विचार करू लागते की खरंच माझा मुलगा जर मला सोडून गेला तर तो परत काही येणार नाही. इंद्र आता ऑफिसमध्ये आलेला असतो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याचं काही ऑफिसमध्ये मनच लागत नाही आणि थोड्या वेळात तिथे विक्रांत येतो. विक्रांत आता इंद्रजितला बोलत असतो, "आज आपली एक अर्जंट मीटिंग आहे. त्या मीटिंगसाठी तू जाणार आहेस का?" इंद्रजित बोलत असतो, "हो, जाणारच आहे." विक्रांत आता बोलत असतो, "पण कशाला जायचंय? पोस्टपोन करूया ना आपण. वाटलंच तर मी जातो या मीटिंगला, तुला जर जमत नसेल तर इंद्रा." तर इंद्रा आता बोलत असतो, "इथे बॉस मी आहे. सल्ले मला द्यायचे नाही. सल्ला मी माझा घेणार. मी जे सांगेन ते तू काम करायचं. केटीला सांग, राणीला इकडे पाठव. तू जा बरं बाहेर." असं बोलून तो बोलणं बंद करतो आणि विक्रांतही त्या ठिकाणी बाहेर पाठवून देतो विक्रांतला. थोड्या वेळाने केटी आता बाहेर आतमध्ये येतो आणि इंद्रजितला बोलत असतो, "सर, काय झालंय? बोलवलं तुम्ही मला?" इंद्रजित आता बोलत असतो, "हो केटी, मीच बोलवलंय तुला. मला एक महत्त्वाची मीटिंग आहे, अर्जंट करायची आहे आणि मला या मीटिंगसाठी पी-ए म्हणून राणीलाच घेऊन जायचं आहे. घरीच जायचं तू आत्ताच्या आत्ता आणि राणीला सांगायचं की मी अर्जंट बोलावलेलं आहे आणि मी जिथे पत्ता पाठवलेला आहे त्या लोकेशनवर ती गाडी घेऊन यायची. कळतंय का?" असं बोलून तो केटीला तिथून पाठवून देतो. राणी आणि राणीची आई त्या ठिकाणी बसलेली असतात आणि आता राणी बोलत असते, "मी आता जे काही वागते ना, हे मालती मॅडमला का आवडत नाही तेच मला कळत नाही." रत्नाई बोलू लागते, "म्हणजे राणी, करायचं काय ठरवलंयस तू? हे घर सोडून जायचा विचार तर करत नाहीये ना?" राणी बोलते की, "नाही, मी कुठेही जाणार नाही." किती तिथे तो बोलत असतो, "कुठेही जायचं नाही तुम्हाला. माझ्यासोबत यावंच लागेल, अर्जंट आहे. इंदिरा सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलंय. तुमच्यामुळे काम अडलंय." मालती बोलते. रत्नाई बोलू लागते, "राणी जा बरं. तुझ्यामुळे काम अडलंय आता." राणी बोलत असते, "नाही, नको." तरीही रत्नाई बोलते, "मी समजवते मालतीला, तू जा." त्यानंतर आता इंदिरा रस्त्याच्या मधोमध येऊन थांबलेला असतो. तिथे राणी असते आणि किटी सुद्धा आता मध्ये, इंद्रा काय येऊन थांबलाय बरं म्हणून राणी त्याला जा विचारते.
इंद्रा बोलत असतो, "राणी आलीस तू?" राणी बोलते, "पण तुम्ही जर तर मला ऑफिसमध्ये जायचं असं बोललात, इकडे का आलात तुम्ही? तुम्हाला भेटायचं होतं का माझ्यासोबत? मी चालले, मला नाही बोलायचं." राणी तिथून जायला लागते. तर इंद्रा बोलतो, "मैत्रीण अशी असते का?" राणी मागे वळते आणि बोलते, "मग मित्र का फसवतो का असं?" आणि मग किटी बोलत असतो, "काय चाललंय तुमचं?" किटी बोलत असतो. म्हणून इंद्रजित बोलू लागतो, "एक मित्र एका मित्राला समजावतो, तुम्हाला दिसणं किटी चल राणी. आपल्याला एक महत्त्वाची मीटिंग आहे. चल गाडीमध्ये उशीर व्हायला नको. आज घरामध्ये जे काही घडून गेलेलं असते याबद्दल ना उर्मिला विक्रांतला बोलत असते आणि उर्मिला आता बोलत असते एक गोष्ट खरी आहे. राणीला आत्ताच ना किटी घ्यायला आलेला होता आणि ते ऑफिसमध्ये आली राणी असं समजावत मला तर इंद्रा बोलतो, विक्रांत बोलतो, पण इंद्रा आता कुठेतरी बाहेर गेलाय.